नमस्कार, story.com या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल. निकालानंतर काही विजयी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती तुम्ही पाहिल्या, काही पराभूत उमेदवारांच्या मुलाखती पाहिल्या. पण पराभूत उमेदवाराच्या मुलाखतीमध्ये एक वेदना दडलेली असते. काही उमेदवार हे खचून गेलेले असतात, तर काही उमेदवार हे दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरून कामाला लागलेले असतात. असाच एक निकाल लागला बीड विधानसभेचा. बीड विधानसभेत उच्च शिक्षित उमेदवार म्हणून योगेश क्षीरसागर यांची ओळख झाली, पण त्यांचा पराभव झाला अगदी थोडक्यात त्यांच्याच भावाकडून. पण योगेश क्षीरसागर सध्या पराभवानंतर काय करतायत, पराभवाची कारण मीमांसा त्यांनी नेमकी कशी केली आहे, त्यांचं नेमकं काय चुकलं, संदीप क्षीरसागर यांना फायदा कुठे झाला, किंवा ते आता पुढची 5 वर्ष नेमकी कसं काम करणार आहेत, अनेक गोष्टी आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर हे ऐनवेळी आल्यामुळे त्यांना खूप मदत मिळाली होती, पण तरीही पराभव कसा झाला, अनेक गोष्टींवर मी त्यांच्याशी बोलणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर साहेब मुलाखतीमध्ये. आपण शेवटची मुलाखत मी तुमची विधानसभेच्या प्रचार काळात घेतली होती, आणि त्यावेळी त्या दिवशी मी जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा जयदत्त अण्णांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तुम्हाला त्या दिवशी खूप समाधान मिळालं होतं. पण तरीही पुढे चालून निकाल कसा फिरत गेला हा? आपण त्या निवडणूक प्रचाराच्या वेळेस भेटलो आणि विड्रॉल जे आदरणीय अण्णांचं झालं तो समाधानाचा दिवस होता. आणि आजही मला त्या गोष्टीचं अत्यंत समाधान आहे की घर माझं एकत्र आलं आणि एक शक्ती त्या ठिकाणी कायमची आता उभी राहिलेली आहे. आणि त्याचा आज न उद्या आपल्याला फायदा झालेला आम्हाला राजकीय सामाजिक जीवनात नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा दिसणार आहे. पराभवाचा विषय आपण काढला तर हा आमचा जो बीड विधानसभा मतदारसंघ आहे तो एक सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता, आणि तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस हा गत लोकसभेला 6 महिने आधीच झालेला दिसत होता. आणि अशा वेळेस हा मतदारसंघात उभा राहण्याची सुद्धा हिंमत अनेकांची नव्हती. पण माझ्या मतदारसंघातील जनतेवर विश्वास होता की मी जे कामं केलेली आहेत किंवा माझ्याकडनं जे होप्स आहेत, ज्या आशा लागलेल्या आहेत, ते पाहून लोक मतदान करतील. आणि 96.5 हजार मतदार जे आहेत त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. थोडक्या मताने पराभव झाला, आणि पराभवाचं मुख्य कारण मला वाटतं की एकतर थोडं संभ्रम होता माझ्या उमेदवारीविषयी पक्षात आणि महायुतीमध्ये, आणि तिथे जागा सेनेला जाईल का राष्ट्रवादीकडे येईल हा एक विषय बराच काळ चालला. आणि अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी असल्यामुळे जे काही प्लॅनिंगचा भाग होता तिथं मी कुठंतरी कमी पडलो. आणि पक्षाचे सर्व नेते थेट पक्षाचे अध्यक्ष अजितदादांपासून ते खाली पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात राहिला. पण काही गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या त्याला उशीर झाला, जसं उमेदवारी असेल किंवा अण्णांचाही पाठिंबा, तोच जर जेव्हा अर्ज त्यांनी काढला त्याच वेळेस जर पाठिंबा डिक्लेअर झाला असता तर अजून 2-4 दिवस आम्हाला प्लॅनिंगला भेटले असते. त्यामुळं थोडं आम्ही कमी पडलो. पण लगेच दुसऱ्या दिवशीपासून मी लोकांच्या भेटीगाठी घेतोय, आम्ही कामाला लागलोय, प्रेस घेतली, लोकांची मिटिंग घेतली, त्यांना खचून न जाता कामाला लागण्यासाठी आम्ही सुद्धा सांगितलं आहे. आणि आज मी मुंबईत पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांना भेटलो, आणि येणाऱ्या काळात जे जे काही कामं आहेत त्या ठिकाणी त्याची मांडणीसुद्धा त्यांच्यासमोर केली आणि शुभेच्छा त्यांना दिल्या निवडून आल्याबद्दल. आणि आता मंत्रिमंडळ स्थापना होईल, शपथविधी होईल, त्यानंतर जे जे काही कामं माझ्या मतदारसंघात मी लोकांना आश्वस्त केलेत ते आज केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता असल्यामुळं ते कामं करण्यासाठी मी आजही कटिबद्ध आहे आणि व्यवस्थितरित्या ते कामं मी करून घेईन. तुमचा पराभव झाला असला, तुमचे भाऊच निवडून आलेत, आता तुमचे वैयक्तिक संबंध माहीत नाही कसे आहेत, तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं? मी चॅनलच्या माध्यमातून केलं, प्रेसच्या माध्यमातून. वैयक्तिक आता ते आमच्या घरात राहत नसल्यामुळं माझी त्यांची काही भेटगाठ होत नाही. पण आता निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपण शुभेच्छाच देतो. त्या पद्धतीने मीही त्यांना चांगले कामं जर ते काही करत असले तर नक्कीच त्याला सपोर्टिव्ह रोल माझा राहील. बीडमध्ये आता पुढची 5 वर्षे तुमच्याकडे तयारीसाठी कोणत्या कामांच्या माध्यमातून तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचणार आहात? कारण तुम्ही आता म्हणालात मला वेळ कमी पडला, पण आता पुढच्या तयारीसाठी तुमच्याकडे 5 वर्ष आहेत. हो, नक्कीच. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान आम्हाला पडलेलं आहे तर नक्कीच लोकांच्या अशा अपेक्षा आहेत. आणि सरकार महायुतीचं केंद्रात आहे. लँडस्लाईड विक्ट्री ही महाराष्ट्रात झाली, त्याला बीड विधानसभा आमचा थोड्या मताने अपवाद ठरल्यामुळे लोकांनी सुद्धा हळहळ व्यक्त केलेली आहे. म्हणून आता त्यांची कामं करून घ्यायचे, सतत लोक
संपर्कात राहणं, येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, सहकारच्या निवडणुका आहेत, त्या कसं सामोरं जायचं आणि तिथं या सत्तेच्या माध्यमातून कामं करून लोकांना कसं परत जोडता येईल, जास्तीचे लोक कसे सोबत घेता येईल, यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि त्या निवडणुकातून निकाल आपल्याला चांगले पॉझिटिव्ह दिसतील. तुमच्या मतदारसंघात एक गणित तुमचं कुठेतरी चुकल्यासारखं मला दिसतंय, ते म्हणजे तिथे मतांची जी विभागणी होणं अपेक्षित होतं ती न झाल्यामुळे त्याचा फटका तुम्हाला बसला आहे. अगदी नक्कीच जी विभागणी होणार होती किंवा जशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही काही प्रमाणात. आणि त्याला मला वाटतं माझे शेवटचे 8-10 दिवस हे उमेदवारीसाठी मुंबईमध्ये राहणं असेल किंवा मग ज्या गोष्टी अण्णांचं जसं मी सपोर्ट आपल्याला सांगितलं थोडा लवकर भेटला असता तर व्यवस्थित आम्हाला प्लॅनिंगला जास्त वेळ गेला नसता आणि चांगल्या रीतीनं आम्ही आमचे मतं 10-20 हजार तरी वाढवले असते आणि समोरच्याचे 10-20 हजार मतं कमी केले असते. निकालानंतर अण्णा काय म्हणाले? नाही, अण्णा आज त्यांची सुद्धा मी भेट घेतली आणि त्यांचा सतत फोनवर माझा संपर्क आहे आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जय पराजय होत राहते, पण आपली ताकद आता एक फॅमिली म्हणून जे एकत्रित आलो तो आनंद त्यांना सुद्धा आहे आणि ती शक्ती आता येणाऱ्या काळात आम्ही लोकांमध्ये मिसळून जास्तीत जास्त पक्षाला महायुतीला कशी मदत होईल आणि या सत्तेतून आमच्या लोकांना ज्यांनी आमच्याकडं आशा अपेक्षा ठेवल्या त्यांना कशी होईल याकडं आम्ही नक्कीच लक्ष देऊ. तुमच्यासाठी बीडमध्ये पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांनी खूप ताकद लावली होती. तुम्ही निवडून यावेत, एका उच्च शिक्षित तरुणाला इथे उमेदवारी मिळावी इथपासून त्यांचे खूप प्रयत्न सुरू होते, पण निकालानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? नाही, अगदी बरोबर आहे. पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील यांनी नक्कीच त्यांची सगळी शक्ती लावली, मला उमेदवारी दिली, माझ्यात त्यांना काही गुण दिसले असतील त्यामुळं उमेदवारी दिली, विश्वास दाखवला. मी कुठंतरी त्यात कमी पडलो, काही कारणं असतील त्यामुळे मी कमी पडलो, पण मला आता जसं उमेदवारीबद्दल यावेळेस संभ्रम होता तसा इथून पुढच्या काळात राहणार नाही. मी आता कायम 5 वर्ष लोकांच्या सेवेमध्ये राहील. वेगवेगळ्या निवडणुकीमधून पक्षाची ताकद, महायुतीची ताकद कशी वाढेल याकडं लक्ष देईल आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आम्हाला आज काय ज्या चुका झालेल्या आहेत त्यातून सावरून त्या चुका परत न होऊ देणं याकडं आम्ही प्लॅनिंगकडं आतापासून लागलेलो आहोत. कुठलाही उमेदवारी अर्ज भरतो तेव्हा तो मतदारांना व्हिजन सांगतो, पण मला एका पराभूत उमेदवाराचं पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन ऐकायचं आहे. अगदी मी जे विजन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी निवडणुकीदरम्यान ते विजनवर मी आजही ठाम आहे आणि माझ्या सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांनी मला आजच आश्वस्त केलं की सगळे कामं मी तुमचे करून देणार आहेत आणि तुम्ही तिथं थोडक्या मताने पराभव झाल्यामुळं ॲज अन आमदार जसे कामं करतात त्या पद्धतीने पक्ष आणि स्वतः पालकमंत्री हे माझ्यासोबत राहतील, महायुतीचे सर्व नेते राहतील, पंकजाताई राहतील, आदरणीय अण्णांचा अनुभव आहे त्या माध्यमातून जे आम्ही आश्वासनं आणि विजन जो जाहीरनामा दिला आहे तो आजही पराभूत झालं तरी पूर्णत्वासकडे नेण्यासाठी मी प्रयत्न करतो. तर हे होते योगेश क्षीरसागर. निकालानंतरची त्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली. पराभव झाला असला तरी पुढच्या 5 वर्षांची तयारी मी केली असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच आपल्याला त्यांचं काम विविध माध्यमातून पाहायला मिळेलच. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबतोय. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा नव्या व्हिडिओत भेटू.